हाय गाईज, हा नेक्स्ट ब्लॉग आणि इकडं आम्ही रायगडला निघतो. तर चला स्टार्ट करू. ते इकडून आम्हाला रस्ता लागला आणि तो खूप एकदम स्मूथ येत होता आणि टर्निंग पण खूप होती. आणि इकडं समुद्र किनारपट्टी होती, साईडला खूप मोठी होती ती. आणि इकडून एकदम स्मूथ रस्ता स्टार्ट झाला आणि टर्निंग पण खूप येत होती. आणि मग आम्हाला तिकडून मोठं डोंगर दिसत होतं जिकडं रायगड आहे. आणि आमचं एक कारण होतं की आम्ही इकडे राहिलो, कारण तिकडं डायरेक्ट एक लास्ट लिफ्ट होती जी गेली होती. तर आम्ही रात्रीकडे जेवण केलं आणि माझी शाही प्लेट होती, कारण त्याच्यात होतं पनीर, माझं फेवरेट. सकाळी उठल्यानंतर आम्ही पटकन गेलो, फोटोग्राफी केली आणि तर आम्ही बसलो एलिव्हेटरवर. तर इकडून जाताना खूप मस्त मज्जा येत होती सनराईज बघायला. आणि जसं जसं आम्ही वरती जायचो तिकडून व्ह्यू पण खूप छान दिसत होता. तर आम्ही सुरुवात केली गडावर जायची आणि तिकडं दीदी आणि पप्पा आणि मीनी पण फोटोग्राफी केली, मम्मीने पण केली. दिवसाची सुरुवात आम्ही इकडूनच गेली. इकडून सनराईज खूप मस्त दिसत होता आणि इकडून आम्हाला अजून वरती जायचं होतं शिडीने. आणि मग इकडं मी फील करत होतो की इकडं शिवाजी महाराज कसे राहिले असणार आणि आपण पण इकडे राहू शकतो का. आणि हे फील करतच इकडे एक तळ दिसला आणि तिकडे एक पिकनिक पण होती. पिकनिकची म्हणजे मुलं होते. चला तर मी आता तुम्हाला शिवाजी महाराजची न्हाणी दाखवतो. तर बघा आता तुम्ही, ही न्हाणी होती. आणि इकडं शिवाजी महाराजचे दर्शन घेतले आणि नमस्कार केला. इथं होता खलबतखाना. इकडं शिवाजी महाराज चर्चा करायची आणि आम्ही स्वतः खाली जाऊन आलो. आणि मग इकडे शिवाजी महाराजांची अंगूप चालू होती जी आम्हाला बघायला भेटली. तोपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या. मग सर्व पूजा झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतले, जरा फोटो काढले आणि तर मंदिराकडे जायला निघालो. हा मुख्य दरवाजा होता आणि त्याच्या आजूबाजू भिंती होती, ते तोडण्यात आलं. इथून हरीश्वरचे मंदिर आणि होळीचे मैदान दिसत होते. आता आम्ही इकडून जाणार आहे. पुढे जाण्याआधी शिरकाई देवीचे मंदिर पण होते. ह्या त्या काळातले दुकाने होते जिकडे मी एक एक दुकानात जाऊन तिला हात लावले. आम्ही सकाळपासून एवढं फिरत होतो की आम्ही डायरेक्ट दमूनच गेलो. आणि बघा इकडून कसा निसर्ग दिसत आहे, किती उंच होत आहे, सर्व पर्वतरांगा. आणि हे काय घरे होते. हरीश्वराच्या समोरचा नंदी ज्याचे मान कापून टाकले इंग्रजांनी. पप्पा आणि मी दर्शन घेतले आणि पुढे निघालो समाधीकडे. तिथे फोटो काढताना आल्याच्यामुळे आम्ही पुढे जायला निघालो. आता शेवट फक्त टकमक टोकाकडे जायचे होते. आणि इकडं खूप उंच, एकदम उंच दिसत होते इकडून. आणि इकडून एक गुपित रस्ता पण दिसला आम्हाला. इकडे हवा पण खूप जोरात येत होती आणि ना आम्हाला भीती पण वाटत होती, कारण तो टोक एकदम असं उंच हाईटवर होता ना, तर भीती पण आणि मज्जा पण वाटत होती. इथून शिवाजी महाराज जे खोटं बोलायचे त्यांना ढकलून द्यायचे आणि इकडं पहिले हे फ्रेंड्स पण नव्हते. तर आम्ही पुन्हा गड फिरलो आणि इकडून आम्ही रोपवेने परत खाली निघालो फिरून. आणि तर इकडून एकदम मस्त परत वाटत होतं, भीती पण आणि मज्जा पण. आणि एकदम खडखड करून येत होती ती लिफ्ट. तर आम्ही खाली आलो फायनली. नंतर आमची आता तयारी स्टार्ट होणार घरी जायची नाशिकला. निघताना गडाच्या पायथ्याला लागून पाचवड गावात जिजाऊ माताचे दर्शन घेतले. फायनली आम्ही नाशिकला निघालो आणि मग तिकडं आम्ही झोपून गेलो, आराम केला. आणि पप्पा एकटेच गाडी चालवत होते. नंतर आम्ही रात्रीचं जेवण केलं. तिकडं पण खूप मस्त जेवण दिलं होतं त्यांनी. आणि तिकडं मग आम्ही डेझर्ट घेतलं. अजून मग मी परत पनीर खाल्लं, माझं आवडतं ते कारण. तर आम्ही परत आता घरी पोचलो. मग तर मित्रांनो, बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, तर सबस्क्राईब करा.